जी आहे ती नवी मुंबईमध्ये दाखल झालेली आहे, मैदानाजवळ दाखल झालेली आहे। आमचे प्रतिनिधी संकेत सध्या आपल्या सोबत त्यांच्याकडे जाऊया। संकेत, भारतीय टीम आता दाखल झालेली आहे। स्टेडियम परिसरात मुसळधार पाऊस होतोय, त्यामुळे एक मात्र नक्की की सामन्यावरती आता पावसाचं सावट आहे। आणि भारताची जी टीम आहे ती कोर्टयार्ड हॉटेलमध्ये आहे, तिथेही देखील ताफा बाहेर येऊन लागलेला आहे। तर थोड्या क्षणात भारतीय संघ देखील बाहेर येईल, बसमध्ये बसेल आणि भारतीय संघाचा ताफा देखील स्टेडियमच्या दिशेने रवाना होईल। संकेत, काय नेमका उत्साह बघायला मिळतोय? खरं तर मुसळधार पाऊस दिसतोय तरी सुद्धा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। तुफान मी 11 वाजता इकडे आलो, 11 साडे 11च्या दरम्यान कोणीही नव्हतं इकडे, पण आता तुम्ही दृश्यात पाहताय की तुफान गर्दी झाली आहे। म्हणजे काही वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की वुमेन्स टीमच्या मॅचेसला गर्दी व्हायची नाही आणि पुरुषांच्या ज्या मॅचेस असायच्या पुरुष संघाच्या तुफान गर्दी असायची, पण या वेळेला महिलांच्या या फायनलसाठी देखील खूप अक्षरशः राज्यभरातून नाही तर देशभरातून लोक इथे दाखल झालेले आहेत। संकेत, सगळ्या भारतीयांच्या नजरा खरं तर आपल्या महिला खेळाडू कसं प्रदर्शन करतील, कशा प्रकारे कप आपल्याकडे यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कशा प्रकारे आजची रणनीती असू शकते, कशा प्रकारे आजची मॅच असू शकते? आता पाहायला गेलं तर आता पाऊस पडलाय, त्यामुळे आता टॉस कधी होतो आणि मॅच कधी सुरू होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता एकंदरीत पाऊस सुरू झाला, त्यामुळे पिच जरी त्यांनी सेफ ठेवला तरी ग्राउंड हे ओलं झालेलं असणार, त्यामुळे आता कोणता संघ चेस करण्याच्या भूमिकेत आहे ते आधी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपल्यासाठी। पण यात अजून एक गोष्ट अशी सुद्धा आहे की समजा आता पाऊस झाला आणि मॅच झालीच नाही तर उद्याचा दिवस हा रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आलाय, आजची मॅच उद्या होईल। संकेत, चाहत्यांमध्ये काय त्याचा परिणाम दिसतोय किंवा कशा पद्धतीने चाहते त्या ठिकाणी आपल्या टीमला चीअर करण्यासाठी जमलेले आहेत? चाहते इथे आलेत आणि ते आल्यापासून चक दे इंडियाच्या घोषणा सुरू आहेत आणि तुफान चेअरिंग सुरू आहे। चाहत्यांचं एकच म्हणणं आहे, आपण ऑस्ट्रेलियाला हरवलेलं आहे, त्याच्यामुळे 99% आपण हा सामना जिंकलेलो आहे। त्यांचं असं आहे की जमीमा असेल किंवा स्मृती असेल यांनी फक्त चांगलं परफॉर्म करावं, बॅटिंग साईड आपली चांगली आहे, एकदा बॅटिंग आपली सेट झाली की आपण फायनल आरामात जिंकतो, हे चाहत्यांचं म्हणणं आहे। अगदी संकेत, आजूबाजूच्या काही चाहत्यांशी संवाद साधता येईल? मी पकडतो वाटलं आता मुसळधार पाऊस आणि पोलीस मुवमेंट खूप जास्त आहे, त्यामुळे सध्या तरी आपल्याला चाहत्यांची संवाद साधता येणार नाही। एकदा पोलीस मुवमेंट इकडची थोडीशी ढिली झाली की आपण नक्कीच संवाद साधू। आपण पाहतोय भारताची टीम दाखल झालेली आहे, अमित, भारताची टीम आता हळूहळू दाखल होते बसमध्ये। अगदी चाहत्यांना पुन्हा आपण सगळ्या क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा सांगूया, आपली जी टीम आहे ती आज इतिहास रचणार अशी सगळ्यांची खरं तर अपेक्षा आहे। आता टीम मैदानाजवळ दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते। आज नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये महिला वनडे विश्वकप 2025 याचा फायनल सामना रंगतोय। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सामना रंगतोय, त्यामुळे सगळ्यांच्या नजरा ज्या लागलेल्या आहेत, विश्वचषक कसा आपल्याकडे येईल याकडे सगळ्या भारतीयांच्या खरं तर नजरा बघायला मिळत आहेत। मुंबईमध्ये खरं तर कालपासूनच पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली। आज सकाळपासूनच पाऊस आपल्याला बघायला मिळतो, तरी सुद्धा चाहत्यांचा उत्साह काही कमी झालेला आपल्याला दिसत नाहीये। महिला क्रिकेट संघ आज इतिहास रचणार का? प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनामध्ये हा प्रश्न आज बघायला मिळतोय। अजून सुद्धा मुसळधार पाऊस पडतो तरी सुद्धा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दाखल झालेला बघायला मिळतो। आपल्या लाडक्या खेळाडूंना बघण्यासाठी, चीअर करण्यासाठी हे सगळे चाहते जमा झालेले आहेत। पोलीस बंदोबस्त सुद्धा बघायला मिळतोय। मात्र आज आपली टीम कशा पद्धतीने खेळणार, कसा विजय मिळवणार, रणनीती कशी असणार, असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्या चाहत्यांच्या मनामध्ये बघायला मिळत आहेत। चक दे इंडियाच्या घोषणा बघायला मिळत आहेत। दक्षिण आफ्रिका यांचा सुद्धा संघ चांगला आहे, कशा पद्धतीने खेळली जाते, टॉस कोण जिंकतं, आपली रणनीती काय असणार, असे अनेक प्रश्न सगळ्या क्रिकेट रसिकांच्या मनात आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यामुळे आज नेमका सामना कसा होतो याकडे सगळ्या क्रिकेट विश्वाचं खरं तर लक्ष असणार आहे।